नमस्कार मित्रांनो. तर आजच्या कथेचं नाव आहे शाळेतील सर्वात सुंदर मुलीची घेतले. तर पाहूया की नेमकं झालं तरी काय स्टोरीमध्ये. तर पुण्यातील एका शांत शाळेच्या मैदानावर जिथे दुपारच्या सूर्याची किरणं हलकेच पडत होती, मी रोहन 18 वर्षाचा शाळेचा विद्यार्थी माझ्या आयुष्यातील सर्वात हॉट आणि कामुक अनुभवात अडकलेलो. शाळेतील सर्वात सुंदर मुलगी प्रिया, 18 वर्षांची, तिच्या टाईट युनिफॉर्ममधून उभ्या राहणाऱ्या चूची आणि तिच्या कमरेच्या मादक वळणाने माझ्या मनात आग लावली होती. तिची चिकनी हिवणी बघून गोड हसू माझ्यावर अवजार रात्रंदिवस तडफडायला लावत होतं. त्या दुपारी शाळेच्या लायब्ररीत एक प्रोजेक्टसाठी आम्ही दोघे एकटे होतो, कारण बाकीचे विद्यार्थी स्पोर्ट्स डेच्या तयारीत स्वस्त होते. प्रिया लायब्ररीच्या एका कोपऱ्यात बसली होती आणि मी तिच्यासाठी पाण्याची बाटली घेऊन आलो. तिच्या युनिफॉर्मवर स्कर्ट थोडा वर सरकला होता आणि तिच्या मादक मांड्या साफ दिसत होत्या. तिच्या डोळ्यात एक कामुक चमक होती. "रोहन, तू खूप केअरिंग आहेस," ती गोड आवाजात म्हणाली. त्यावर मी लाजत म्हणालो, "प्रिया, तुझ्या चुची आणि योनीकडे बघून माझं लक्ष का जातं?" ती हसली आणि माझ्याजवळ येऊन कुजबुजली, "कारण माझी योनी तुझ्या अवजार ला हाक मारते रोहन. आज दुपारी तुझी आणि माझी आहे." आम्ही लायब्ररीच्या मागच्या एका बंद खोलीत गेलो, जिथे जुन्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यांनी आणि मंद प्रकाशाने वातावरण सेक्सी बनलं होतं. प्रियाने तिचं युनिफॉर्म काढलं आणि तिचं नग्न शरीर सूर्यप्रकाशात चमकू लागलं. तिच्या चुची गोल आणि निपल्स ताठलेले होते आणि तिची चिकनी योनी हलकं ओल्याव्याने चमकत होती. मी माझा शर्ट आणि पॅन्ट काढला आणि माझा अवजार पूर्ण ताठवला. "प्रिया, तुझी योनी माझ्या अवजार परफेक्ट आहे," मी कामुक आवाजात म्हणालो. ती म्हणाली, "रोहन, तुझा अवजार माझ्या योनीचा राजा आहे." मी प्रियाला एका टेबलावर बसवलं आणि तिच्यावर झुकलो. मी तिच्या चुचीवर चुंबन घ्यायला सुरुवात केली. माझी जीभ तिच्या निप्पल्सभोवती फिरू लागली. तिच्या सिरकसा खोलीत गुंजू लागल्या. "रोहन, तुझं चुंबन माझ्या चुचीला आग लावतंय." माझा हात तिच्या योनीकडे गेला आणि माझी बोटं तिच्या चिकन्या योनीच्या नाजूक पाकळ्यांना स्पर्श करू लागली. तिचं शरीर थरथरलं. "रोहन, तुझी बोटं माझ्या योनीला वेड करतायत." मी माझा अवजार तिच्या योनीजवळ नेला आणि हळूहळू आत घातला. तिची चिकनी योनी इतकी टाईट होती की मी माझा अवजार तिच्या योनीजवळ नेला आणि हळूहळू आत घातला. तिच्या सिसकार्या तीव्र झाल्या. "रोहन, तुझा अवजार माझी योनी फाडतोय." मी हळूहळू ठोकाठोकी सुरू केली. प्रत्येक ठोक्याबरोबर तिच्या चुची लयबद्ध हलत होत्या. मग तिची पाठ खरडली आणि तिने माझे खांदे कोसले. "प्रिया, तुझी योनी माझं अवजार जखडते," मी सिसकारत म्हणालो. आम्ही काउगर्ल पोझिशन घेतली. प्रिया माझ्यावर चढली आणि तिच्या योनीने माझा अवजार पूर्ण गिळला. तिच्या चुची उड्या मारत होत्या आणि मी तिची कंबर पकडून तिला आणखी जोरात ठोकाठोकी करायला मदत केली. "रोहन, तुझा अवजार माझ्या योनीला स्वर्गात घेऊन जातोय," ती ओरडली. आम्ही आता 69 पोझिशन घेतली. मी प्रियाचा अवजार तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली आणि तिने माझ्या योनीवर जीभ फिरवायला सुरुवात केली. आमचे चुंबन आणि चोखण्याच्या आवाजाने खोलीत एक कामुक वातावरण तयार झालं. "रोहन, तुझी जीभ माझ्या योनीला नशेत बुडवते," ती सिसकारत म्हणाली. मी म्हणालो, "आणि तुझं तोंड माझा अवजार स्वर्गात घेऊन जातंय." "प्रिया." आम्ही रिव्हर्स काउगर्ल पोझिशन घेतली. तिच्या योनीने माझ्या अवजार लयबद्ध उड्या मारायला सुरुवात केली आणि तिच्या चुची हलत होत्या. मी तिच्या पाठीवर हलकं थप्पड मारलं आणि तिच्या चुची दाबल्या. "प्रिया, तुझी योनी माझं अवजार फाडते," मी ओरडलो.
ती सिसकारत म्हणाली, आणि तुझा अवजार माझ्या योनीला नशेत बुडवतोय. आम्ही मिशनरी पोझिशन घेतली. प्रियाने तिचे पाय वर केले आणि मी तिच्या योनीत माझा अवजार घातला. प्रत्येक ठोक्याबरोबर तिच्या चुची माझ्या छातीवर धडकत होत्या. रोहन, तुझा अवजार माझ्या योनीला पूर्ण भरतोय, ती ओरडली. मी तिचे निप्पल चोखले आणि जोरजोरात ठोकाठोकी चालू ठेवली. अशा स्टोरीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.